वस्तू वितरणाचे मार्गांचे प्रकार. आपण वस्तू वितरण म्हणजे काय पाहिलं किंवा वितरण प्रणाली म्हणजे काय ते पाहिलं. आता ही जी वस्तूचं जे वितरण होतं या वितरणाच्या मार्गाचे मुख्य दोन प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आहे उपभोग्य वस्तूंच्या वितरणाचे मार्ग आणि दुसरा आहे औद्योगिक वस्तूंच्या वितरणाचे मार्ग. उपभोग्य वस्तूंच्या वितरणाचे मार्ग म्हणजे ज्या वस्तूंचा आपण उपभोग घेतो, प्रत्यक्ष ती वस्तू खरेदी केल्यानंतर त्याला उपभोग्य वस्तू असं म्हटलं जातं. तर अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला सर्व जीवनावश्यक वस्तू आहेत, या सर्व वस्तू या उपभोग्य वस्तूमध्ये येतील. घरामध्ये आपल्याला धान्य लागतात, विविध प्रकारची साखर, चहा पावडर, साबण, हे दैनंदिन आपल्या माणसाच्या गरजा आहेत. ह्या वस्तू खरेदी कराव्या लागतात. ह्या झाल्या उपभोग्य वस्तू. त्याचबरोबर काही चैनीच्या वस्तू आहेत, मोटारी असतील, दुचाकी गाड्या असतील, तर या देखील काय झाल्या उपभोग्य वस्तू झाल्या की त्याचा आपण उपभोग घेतो. तर या वस्तू कंपनीमध्ये तयार झाल्यानंतर ग्राहकांच्या हातात पडेपर्यंत त्याची वितरण प्रणाली किंवा ग्राहकांना कशा पद्धतीने त्या वस्तू पोहोच केल्या जातात तर ते या ठिकाणी आपण पाहणार आहे. तर या उपभोग्य वस्तूंच्या वितरणाच्या मार्गामध्ये ही जी वितरण साखळी आहे ही पहिली बात, उत्पादकापासून ग्राहक वस्तू खरेदी करू शकतो. प्रत्यक्ष ज्या ठिकाणी उत्पादन होतंय त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष एखादा ग्राहक ती वस्तू जेव्हा घेतो तेव्हा ही वितरण साखळी जी आहे ती उत्पादकापासून ग्राहकापर्यंत प्रत्यक्ष ते दिलं जातं. म्हणजे ज्या ग्राहकाला ती वस्तू पाहिजे आहे तो त्या ठिकाणी त्या वस्तू ज्या ठिकाणी तयार होतात त्या ठिकाणी नोंद करणार, मागणी नोंदवणार आणि त्याच्यानुसार ती वस्तू तयार करून घेणार. उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारचे जे फर्निचर आपण घरामध्ये बनवून घेतो, तर जे फर्निचर जो तयार करणारा आहे त्याला आपण काय करतो, ऑर्डर देतो आणि त्याप्रमाणे तो आपल्याला पोच करतो किंवा आपण तिथून घेऊन येतो. तर ते काय झालं, उत्पादकापासून डायरेक्ट ग्राहकापर्यंत. लक्षात. किंवा घरामध्ये आपण ग्रिल वगैरे हे जे बसवतो तर ते आपण आपली जी डिमांड आहे ती त्यांच्याकडे नोंदवतो आणि तशा पद्धतीने त्यांना बनवायला सांगतो आणि बनवले की आपण ते घेऊन येतो. म्हणजे उत्पादक टू ग्राहक डायरेक्ट, तिथं कोणत्याही प्रकारचा मध्यस्थ किंवा इतर व्यापारी नाही. दुसरा प्रकार आहे उत्पादक मॉल, शॉप्स, ग्राहक. उत्पादक तयार झालेल्या वस्तू एखाद्या मॉलला देतो, शॉप्सला देतो आणि त्या ठिकाणी जाऊन ग्राहक घेतात. आहे की नाही. आता आपण मोठमोठे पुण्यामध्ये मॉल पाहतो, तर जे ग्राहक उत्पादक आहेत त्या सगळ्या वस्तू त्यांच्या त्या मॉलला देतात किंवा मॉलचे जे मालक आहेत ते घेतात उत्पादकाकडून वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या आणि त्या ठिकाणी ग्राहक त्या मॉलमध्ये जातो किंवा त्या मोठ्या शॉपमध्ये जातो आणि त्याला ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या ठिकाणी होऊन घेतो. तर अशा प्रकारे उत्पादक, मॉल आणि ग्राहक अशा प्रकारे ही वितरण साधली जाते. त्यानंतर आहे उत्पादक, किरकोळ व्यापारी, ग्राहक. आपल्या वस्तू तयार झालेल्या उत्पादकाला किरकोळ व्यापाऱ्याला देतो किंवा किरकोळ व्यापारी त्या ठिकाणाहून घेतो उत्पादकाकडून आणि ते त्याच्या दुकानामध्ये आणून ग्राहकाला किंमत निश्चित करून त्यानुसार तो विकतो. पुढचा आहे उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक. उत्पादक हा घाऊक व्यापाऱ्याला माल देतो, घाऊक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला देतो आणि किरकोळ व्यापारी ग्राहकाला विकतो. पुढचा आहे उत्पादक, मध्यस्थ, किरकोळ व्यापारी, ग्राहक. तयार झालेल्या वस्तू उत्पादक मध्यस्थांना देतो, मध्यस्थ किरकोळ व्यापाऱ्यांना देतो, किरकोळ व्यापारी ग्राहक. तर ही जी साखळी आहे उत्पादक, किरकोळ व्यापारी, ग्राहक, उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक, ही साखळी ही 4 नंबरची पहा. ही आपल्याला कुठं पाहायला मिळते जास्त करून की जेव्हा आपण किराणा मालाच्या दुकानामध्ये किराणा आणायला जातो, गावातल्या किराणा मालाच्या दुकानात, तर त्या ठिकाणी जो व्यापारी असतो हा किरकोळ व्यापारी असतो.
या किरकोळ व्यापाऱ्यांनी घाऊक व्यापाऱ्याकडून माल आणलेला असतो एकदम लॉट मध्ये, आणि घाऊक व्यापाऱ्यांनी उत्पादकाकडून घेतलेला असतो. तर अशा पद्धतीने ही साखळी झाली. उत्पादक, मध्यस्थ, किरकोळ व्यापारी, ग्राहक. काही काही व्यवहार असे असतात की मध्यस्थी करून तशा पद्धतीने पुढे व्यवहार होतात. ती तशा पद्धतीने या ठिकाणी उत्पादक कडून एखादा मध्यस्थ त्या वस्तू घेतो, मध्यस्थाकडून किरकोळ व्यापारी घेतो आणि किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहक. त्याचबरोबर उत्पादक, मध्यस्थ, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. उत्पादकाकडून मध्यस्थाला त्याच्या वस्तू, मध्यस्थाकडून घाऊक व्यापाऱ्याला, घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापारी आणि किरकोळ व्यापारी काय करणार, ग्राहकाला विकणार. त्यानंतर सातवा एक महत्वाचा प्रकार आहे उत्पादक, अधिकृत विक्रेता आणि ग्राहक. कंपनीत तयार झालेल्या वस्तू ह्या डीलरला एखाद्या देते किंवा ऑथराइज्ड डीलर कंपनीचा जाळा असेल तर त्याला देते, त्याचे शोरूम वगैरे उघडते आणि तिथं जाऊन ग्राहक वस्तू घेतो. ते आपल्याला कुठं पाहायला मिळतं, ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये, हे अशा पद्धतीने आपण पाहतो. उदाहरणार्थ बजाजची आपल्याला जर मोटरसायकल घ्यायची असेल तर आपण काय करतो, बजाजचं शोरूम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन ती मोटरसायकल घेतो. होंडाची घ्यायची असेल तर होंडाची जी मोटरसायकल आहे तुम्हाला बजाजच्या शोरूम मध्ये मिळणार नाही. त्यासाठी मग काय करावं लागतं, होंडाचा अधिकृत विक्रेता जो आहे, शोरूम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ग्राहकाला जाऊन आपण ती वस्तू घ्यावी. किंवा कार घ्यायची असेल तुम्हाला एखादी, तर त्या कार कोणत्या कंपनीची आहे, होंडाची आहे, टाटाची आहे, मारुतीची आहे, सुझुकी, तर त्यानुसार कोणती असेल तुम्हाला जी तुम्ही घेणारा हे ठरवलं की त्या शोरूम मध्ये जायची, ती तिथून ती घ्यायची. किंवा इलेक्ट्रॉनिकच्या बाबतीत तुम्हाला एखादं वॉशिंग मशीन घ्यायचं असेल तर तुम्हाला अगोदर निश्चित करावं लागतं कोणत्या कंपनीचं घ्यायचं. एलजीचं घ्यायचं तर एलजीचं ऑथराइज्ड डीलर असतो, त्या ठिकाणी शोरूम असतं, त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या एलजीच्या वस्तू मिळतील. वर्लपूलचं असेल तर वर्लपूलच्या एकाच ठिकाणी सगळ्या मिळतील, गोदरेजच्या एकाच ठिकाणी मिळतील. असं त्या कंपनीने अधिकृत विक्रेते, ऑथराइज्ड डीलर, अधिकृत विक्रेते नेमलेले असतात आणि त्यांचे शोरूम त्या ठिकाणी उघडलेले असतात. त्या शोरूम मध्ये फक्त त्याच कंपनीचे प्रोडक्ट मिळतात. अशा उदाहरण उत्पादक अधिकृत विक्रेत्याला देतो आणि अधिकृत विक्रेता ग्राहकाला देतो. किंवा काही काही वेळेस एकच अधिकृत विक्रेता 2-3 कंपन्यांची डीलरशिप घेऊ शकतो, मग त्या ठिकाणी तेवढ्या कंपन्यांची मिळणार, पण ग्राहकाला त्या ठिकाणी जावं लागतो, तो आणून देत नाही. तर अशा पद्धतीने ही उपभोग्य वस्तूंच्या वितरणाची साखळी असते किंवा उपभोग्य वस्तू वितरणाचे हे एवढे 7 प्रकारचे मार्ग आहेत. त्यानंतर आता दुसरं जे आहे औद्योगिक वस्तू. उपभोग्य वस्तू ज्या आहेत त्या उपभोग्य वस्तू आपण काय करतो, त्यांचा उपभोग घेतो. ज्या वस्तूंचा स्वतः आपण उपभोग घेतो प्रत्यक्षपणे त्याला उपभोग्य वस्तू असं म्हणतात. आता औद्योगिक वस्तू म्हणजे औद्योगिक उत्पादनासाठी जे साहित्य घ्यावं लागतं त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याला औद्योगिक वस्तू असं म्हणतात. लक्षात, उदाहरण समजा एखादं तुम्हाला फ्रीज बनवायचं आहे तर फ्रीज साठी जे जे काही पार्ट लागतात कंपनीला घ्यावे लागतात वेगवेगळ्या कंपन्यांकडून, त्याची वितरण म्हणजे ते औद्योगिक वस्तूंचे वितरण साखळी. तर ती वितरण साखळी कशी असते ती आता आपण पाहूया. औद्योगिक वस्तूंच्या वितरणाचे मार्ग. 1 नंबर उत्पादक. औद्योगिक ग्राहक. एखाद्या वस्तूचं जेव्हा तुम्ही उत्पादन करायचं ठरवणार किंवा उद्योजक एखाद्या कंपनीमध्ये ठराविक वस्तूचं उत्पादन करतो तर त्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट जे आहेत हे सगळे स्पेअर पार्ट त्याला वेगवेगळे पूरक उद्योगातून जमवावे लागतात. सगळ्याच पार्टचं त्या ठिकाणी उत्पादन होईल असं नाही.
काही वेळेस वेगवेगळ्या कंपन्यांमधून माल घेऊन, कच्चा माल घेऊन त्या ठिकाणी मग तो पक्का माल तयार करावा लागतो, किंवा काही ठिकाणी काही कंपन्यांमध्ये फक्त वेगवेगळ्या ठिकाणाहून पार्ट्स आणून त्या ठिकाणी असेंब्ली केली जाते आणि मग त्यांचा ट्रेड नेम देऊन त्या कंपनीचं तो प्रोडक्ट बाहेर पडतो. तर अशा वेळी हे जे स्पेअर पार्ट आहेत किंवा कच्चा माल जो आहे हा वेगवेगळ्या इतर कंपन्यांमधून त्या कंपनीला घ्यावा लागतो आणि तो प्रोडक्ट बनवावा लागतो. तर यांना औद्योगिक वस्तू असं म्हटलं जातं. तर या औद्योगिक वस्तूचे जे वितरणाचे मार्ग आहेत तर हे कोणते आहेत पहा. तर ह्या वस्तू निर्माण करण्यासाठी, औद्योगिक वस्तू निर्माण करण्यासाठी चे पार्ट मागवणे किंवा कच्चा माल मागवणे याची प्रणाली. तर एक उत्पादक काय करतो, डायरेक्ट औद्योगिक ग्राहक, उदाहरणार्थ समजा तुम्हाला वॉशिंग मशीन तयार करायची, वॉशिंग मशीन तयार करायचा उद्योग आहे. तर वॉशिंग मशीनसाठी जी कपॅसिटर मोटर लागते ही कपॅसिटर मोटर तुम्ही एखादी मोटर तयार करणाऱ्या कंपनीतून, ती एलजी कंपनीचं समजा वॉशिंग मशीन आहे किंवा वर्लपूलचं वॉशिंग मशीन आहे, तर ती एलजी कंपनी त्या मोटर तयार करणारा जो उत्पादक आहे त्या उत्पादकाकडून ती मोटर घेते. म्हणजे मोटर तयार करणारा उत्पादक हा झाला आणि त्याच्याकडून औद्योगिक ग्राहक ही एलजी कंपनी हा ग्राहक झाला. म्हणजे डायरेक्ट त्यांच्याकडून ती मोटर ती घेणार आणि ते वापरणार. हा लक्षात. त्यानंतर दुसरा आहे उत्पादक, वितरक, औद्योगिक ग्राहक. याच्यामध्ये कसं की जो वस्तूची निर्मिती करतो त्या ठिकाणी आता मी सांगितल्याप्रमाणे मोटर समजा एलजीला पोच करायची, तर उत्पादक काय करतो, त्यांचे जे वितरक आहेत, जे विक्रेते असतील त्यांनी नेमलेले, त्यांना त्या वस्तू देतात आणि ते औद्योगिक ग्राहकांना म्हणजे त्या कंपन्यांना पोच करतात. लक्षात. तर ही दुसरी साखळी. तिसरी आहे उत्पादक, एजंट, मध्यस्थ. एजंट म्हणजेच काय, मध्यस्थ, एजंट किंवा ब्रोकर. नंतर काय होईल, औद्योगिक ग्राहक किंवा ग्राहक. लक्षात. उत्पादक एजंटला किंवा ब्रोकरला त्या वस्तू देणार आणि तो ब्रोकर औद्योगिक ग्राहक देणार. या ठिकाणी उत्पादकाकडून आणि ग्राहकाकडून या ब्रोकरला कमिशन मिळत असतं मध्यामध्ये, हे जे मध्यस्थ असतं म्हणून. त्यानंतर चौथा प्रकार आहे उत्पादक, एजंट किंवा ब्रोकर, वितरक, औद्योगिक ग्राहक. उत्पादक ठराविक कमिशनवरती एजंटना ती वस्तू देणार आणि ते एजंट त्यांचे विक्रेते नेमणार, वितरक, आणि तो वितरक ज्यांना, ज्या ग्राहकाला किंवा ज्या कंपनीला ती वस्तू लागते त्या औद्योगिक ग्राहकाला ती वस्तू पोच करणार. तर अशा पद्धतीने ही औद्योगिक वस्तूंच्या वितरणाची साखळी असते. लक्षात. उत्पादक ते औद्योगिक ग्राहक, उत्पादक, वितरक, औद्योगिक ग्राहक दुसरं, तिसरं उत्पादक एजंट किंवा ब्रोकरला देणार आणि ते औद्योगिक ग्राहकाला देणार, आणि चौथी उत्पादक, एजंट किंवा ब्रोकर, एजंट ब्रोकर हे वितरकाला देणार आणि वितरक औद्योगिक ग्राहकाला देणार. अशा पद्धतीची 4 पद्धतीची ही वितरण साखळी औद्योगिक वस्तूंच्या वितरणाची असते. लक्षात. तर अशा पद्धतीने औद्योगिक वितरण मार्गाचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक नंबर उपभोग्य वस्तूंच्या वितरणाचे मार्ग आणि दुसरं औद्योगिक वस्तूंच्या वितरणाचे मार्ग. ठीक आहे.
तर परीक्षेच्या दृष्टीने देखील या दोन्ही मधला एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की उपभोग्य वस्तूंच्या वितरणाचे मार्ग लिहा किंवा उपभोग्य वस्तूंच्या वितरणाची साखळी लिहा, किंवा दुसरा प्रश्न आहे औद्योगिक वस्तूंच्या वितरणाचे मार्ग लिहा. मग तेव्हा हे लिहायचे. दोन्हीपैकी एक प्रश्न तुम्हाला 3 मार्काला येईल, परीक्षा दृष्टीने महत्वाचा आहे. उपभोग्य वस्तूंच्या वितरणाचे मार्ग लिहा असा येऊ शकतो प्रश्न, किंवा औद्योगिक वस्तूंच्या वितरणाचे मार्ग लिहा, किंवा वस्तू वितरणाचे मार्ग लिहा असं जरी आलं तरी अशाच पद्धतीने साखळी लिहायची. वस्तू वितरणाचे मार्ग लिहा असं जर आलं तर शक्यतो उपभोग्य वस्तूंच्या वितरणाचे मार्ग लिहायचे. कारण जास्त करून आपण ग्राहक जो प्रत्यक्ष वस्तू वापरणारा जो ग्राहक आहे यांची वितरण साखळी जी आहे म्हणजेच उपभोग्य वस्तूंची वितरण साखळी आहे ते त्या ठिकाणी गृहीत करायचे. आणि जर स्वतंत्र विचारला औद्योगिक वस्तूंचा तर औद्योगिकचं लिहायचे. उपभोग्याचा स्वतंत्र विचारलं तर तुम्ही अगोदर जे लिहिलंय ते उपभोग्याचे लिहायचे. परंतु असं काहीच लिहिलं नसेल उपभोग्य किंवा औद्योगिक, नुसतं वस्तू वितरणाचे मार्ग लिहा म्हटलं की उपभोग्याचे लिहिले तर उत्तमच आहे, आणि त्याच्याखाली हे पण लिहिले तरी चालतील, किंवा असं स्वतंत्र दोन्ही पण लिहिले तरी चालतील, एकत्रित दिले तरी चालतील, किंवा दोन्ही स्वतंत्र एकाच याच्यामध्ये लिहिले तरी चालतात. परंतु अशा पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, लिहून घ्या.